आता वळतोय पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये। दुपारचे ठीक 1:14 झालेत घड्याळामध्ये। भारतीय वेळेनुसार 1:14 आणि आजच्या दिवसातील आजच्या शेड्यूल प्रमाणे अंतिम सामना पहिल्या फेरीतील, यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल आई चोखावी आंबिवली आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आई गावदेवी ओझरली असा पहिला सामना आपल्याला रंगताना दिसेल। तर दोन्ही संघांचे संघनायक आपण थोडंसं अलर्ट राहायचं आहे। जशी मिड इनिंग होईल, फर्स्ट इनिंग समाप्त होईल, त्याच्यामध्ये टॉस केला जाणार आहे। 5 षटकांचा हा सामना, इथून कोणता टीम बाजी मारेल, कोण ठरेल बाजी करीते आणि कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये परतेल पोसेल हे आपल्याला थोड्याच वेळामध्ये थोड्या मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली आयोजित विहान ट्रॉफी 2026 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। जे प्रेक्षक यूट्यूब वर जोडले त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि जे प्रेक्षक थेट इथे येऊन या सामन्यांचा आनंद लुटताय त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। जबरदस्त आयोजन या कल्याण ग्रामीण विभागातील या निंबवलीच्या ऐतिहासिक क्रीडांगणावर, अर्थातच राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल निंबवली आणि या क्रीडांगणावर भव्य दिव्य विहान ट्रॉफी 2026 आपण एन्जॉय करतायत। सलामीची ओपनिंग पेअर संघनायक रोहितच्या सोबतीला नारायण, रन मशीन ऑफ जय मसोबा मोस, आणि नारायण म्हटल्यानंतर एक विस्फोटक बॅटर म्हणून ज्याची ख्याती आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये फ्रंट लाईन गोलंदाजांना डॉमिनेट करत असतो सातत्याने। नारायणचा फॉर्म कसा असेल, कशा पद्धतीने तो बॅटिंग करेल, समोर एक दिग्गज संघ अर्थातच आई गावदेवी कांबा आणि त्याच्या विरोधात कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल हे आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे। कुठे जाऊ नका प्रेक्षकांनो, सामना सुरू होतोय। पंचांचा जसा ग्रीन सिग्नल येईल तसा सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत। मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जगदीश सर, मान फ्रॉम वसार, आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आय थिंक कृष्णा केने सर आहेत की काय। तर पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। बोथ ऑफ टीम शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम। दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा। या सामन्याला या मॅचला सुरुवात आपण करतोय। मी ओमी सुतार टिटबाला सांगोडे आणि माझ्या समेत सहकारी समोरचक मिस्टर प्रसन्न चव्हाण सर, त्यासोबत ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हचे ऑपरेटर सध्याच्या घडीला नीरज आणि कॅमेरामॅन साहिल आणि सौरभ, गुणलेखक आमचे संस्कार केणे। पहिला बॉल राऊंड द स्टंप्सने, हो पहिल्याच बॉलवर लॉफ्ट केला, आडवा पाठनं चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे। नारायणच्या बॅटमधनं शंखनाद फुंकला जातोय आणि पहिल्याच बॉलवर तडाखा दिला जातोय। 4 धाबाने स्वागत केलं जातंय गोलंदाज अनिकेतचं। सागरजी लोखंडे या दोन्ही मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूया। त्यांची उपस्थिती लाभते या स्पर्धेसाठी, धन्यवाद व्यक्त करतोय। दूरभरणा खेळण्याचा प्रयत्न फॉलो केला नाही, फुटवर्कचा वापर तिथे पाहायला मिळाला नाही, स्टेबल होते एका जागेवर। साहिलजी भोईर असतील, राजे विषय, सुमितजी चोरगे, महेशजी सुरोशी, पंकजजी भोईर आणि चेतनजी बेलवले काश्मीरवरनं या सामन्याचा आनंद लुटतायत, ही स्पर्धा पाहतायत आणि कांबा टीम साठी खूप सारे शुभेच्छा देखील आलेल्या आहेत। लॉफ्ट केला, आडवा बॅटनं काय फटका आहे मित्रांनो। बॅटच्या रडार मध्ये जसा चेंडू आला तसा नारायणचा तो फटका आपल्याला पाहायला मिळाला। चेंडू सीमारेषा पलीकडे षटकारासाठी।
नक्कीच नारायणच्या आय कॉन्टॅक्ट मध्ये आपण त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू टाकू शकणार नाही. खास करून पॉवर प्लेचं षटक सुरू असताना फ्रंट लाईन गोलंदाजांना पेस करत असतो आणि त्याला माहिती आहे की गोलंदाज जास्त प्रमाणात विकेटला टार्गेट करत असतात. शफल झाला, आतमध्ये घुसला, जागा बनवली आणि पूल केलं, तिथे पिकअप स्ट्रोक चेंडूला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा पलीकडे षटकारासाठी होते. जबरदस्त बॅटिंग. दाफल काबर धाबा आपण पाहतोय 3 चेंडू आणि 10 धाबा. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये. क्वालिटी बॅटर आहे खऱ्या अर्थाने. रन मशीन ऑफ जय मसोबा मोस्ट टीम साठी. अल्ला चढवला अनिकेत भर राऊंड द स्टंप्सने. चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा नारायण ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र फॉलो जरूर केलं होतं परंतु अंतिम गटिकेला चेंडू लीव केला आणि काही प्रश्न सोडून दिले की सुटतात तसंच पाहायला मिळालं. तिथं वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 3 बॉल आणि 11 धावेंवर. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा पुन्हा सज्ज. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. यावेळी चांगला बॉल. डॉट बॉल पाहायला मिळतोय तिथे. चौथा चेंडू सुरेख पाहायला मिळाला. दुसरा चेंडू देखील डॉट होता. तिसऱ्या चेंडूवर षटकार. चौथ्या चेंडूवर वाईट आणि पुन्हा एकदा चौथा चेंडू डॉट आला. पाचवा बॉल घेऊन गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होता. आतापर्यंत त्याने धाबा खर्च केल्यात 11. लॉफ्ट केला इनफिल्डच्या डोक्यावर. फाईन लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. विकेट एरिया, कोणी क्षेत्ररक्षक नाही. पॉवर प्लेचा खरपूस समाचार घेत असताना नारायणने ठोकलाय आणखी एक दर्जेदार चौकार. दाफल कापर. अंतिम बॉल फुल टॉस होता. बॅटवर आला नाही. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे स्क्वेअर लेगला. एकच धाव येते. पॉवर प्ले क्रमांक 1 समाप्त. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न नारायणच्या वतीनं झालाय. धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस बिनबाद 16. रवी सर मॅन रवी सर मॅन फ्रॉम कडे गोलिवली. एक ज्युनियर ऑलराऊंडर अष्टपैलू क्रिकेटर कडी गोलिवलीचे. आणि कृष्णा केने सरांकडे देखील खूप साऱ्या क्रिकेटचा अनुभव आहे. निंबवली संघासाठी अष्टपैलू अशी कामगिरी सातत्याने त्यांची असते. त्यानंतर जगदीश दुधकर सर मॅन फ्रॉम वसार. एक दिग्गज क्रिकेटर वसार संघाचा. अष्टपैलू असं क्रिकेटर म्हणजेच आमचे जगदीश दुधकर सर. ओर द विकेट ना. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आलाय गोलंदाज शुभमचा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असं सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये. कारण असं वाटलं होतं की लेग कटर आहे परंतु ऑफ कटर चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर डॉट. पहिलं षटक डॉमिनेट केलं खरं तर जय मसोबा मोस्ट संघाने. आणि आता दुसऱ्या षटकाची सुरुवात अप्रतिम झाली आहे गोलंदाज शुभमच्या माध्यमातून. क्या बात आहे. जबरदस्त चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. लॉफ्ट केला आडवा पाटणं. क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये तिथे. कोणी दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय आणि त्याच्या आबाक्याचे दूर. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये होतं भरपूर मोठा अंतर आणि चेंडू झाला शुभमंतर. सीमा पार 4 धावांसाठी येईल हा दर्जेदार चौकार. चौथ्या चेंडूवर चौकार येतोय. पाचवा बॉल पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा आडवा पाटणं अक्रॉस लाईन. स्केअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र फसला. चेंडू वेगाने निघून गेला.
आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 धाबा शुभमने खर्च केलेल्या आहेत. अंतिम बॉल शुभमचा. लॉफ्ट केला, फ्री केला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिथे, झेल काही पकडता आलेला नाही. चेंडू वन बाउन्स आउट ऑफ द फॅन्स. 4 धाबांसाठी दर्जेदार चौकार. शकता जिथे पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये 2 ते 3 क्षेत्ररक्षक आपण आउटफील्ड मध्ये तैनात करू शकतो. तर आता 5 क्षेत्ररक्षक किमान आपण आउटफील्ड मध्ये सज्ज करू शकतो आणि तसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. इथे मात्र फुलटॉस बॉल. रोहित मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. रोहितचं काम एकच राहिलंय की कसं तरी नारायणला स्ट्राईकवर आणण्याचा आपण प्रयत्न करूया, कारण चांगल्या इन्फॉर्म फॉर्मामध्ये दिसलाय सध्याच्या घडीला नारायण. गोलंदाज ऋतिक तिसरं षटक घेऊन ऑन स्ट्राईक इन्फॉर्म बॅटर मिस्टर नारायण. उर्ध विकेटने नारायण साडी. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं. बॉल बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. क्षेत्ररक्षक येतोय आणि त्याच्या हातामधून चेंडू निसटला. आउटफील्ड थोडीशी तिथे खराब होती आणि त्याचा फायदा चेंडूने घेतला. चेंडू सीमा पार आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना येतो आणखी एक नारायणच्या बॅटमधनं चौकार. फलकावर झाली आहे टोटल 29 आणि चेंडू झाली 2. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. दोन चेंडू 29 धावा. पुढचा बॉल. ओ यावेळी मात्र चांगला बॉल. नारायण होता तिथे उपस्थित. लेग बायच्या स्वरूपामध्ये एकच धाव. एका धाब्याच्या मदतीने धाव संख्या पुढे सरसावती या 30 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडू मध्ये एक एकेरी धाव, एक चौकार आणि एक लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. 6 धावा 3 चेंडू मध्ये खर्च केल्या. हो सुरेख बॉल. चांगला चेंडू. परफेक्ट यॉर्कर रोहित साठी. भरपूर कालावधीनंतर डॉट बॉल येतोय. उर्ध विकेट ना स्वीशिट करण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी बॉलिंग ट्रॅक वर करतोय सध्याच्या घडीला गोलंदाज ऋतिक. 5 बॉल झालेत. सलगचे 2 चेंडू डॉट राहिलेत आणि आता अंतिम बॉल साठी पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज ऋतिक. पाटणा चांगला फटका. फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या वतीनं. थ्रो थोडासा चुकीचा आणि त्याचा फायदा उचलला पहा मित्रांनो. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये. स्ट्राईक अंतिम गटिकेला तिथे मात्र स्वतःकडे ठेवली. नारायणना स्ट्राईक असेल नारायणकडे. षटक समाप्त. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाली आहे 32 धावा.
तर पहिल्या 3 षटकांसाठी 3 फ्रेश गोलंदाज आणि आता सेकंड स्पेल मध्ये शुभम पुन्हा एकदा. हो चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर होता, खोदून काढला, त्याला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि केसचा फंबलनेस तिथे पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमा पार जातोय. नशिबाच्या स्वरूपामध्ये 7 लाभते नारायणला आणि येतोय नशिबाचा चौकार. तर नक्कीच चेंडू अडवण्यासाठी एक पाऊल आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. एक पाऊल खाली गुडघा टेकून आणि दुसऱ्या हाताने दोन्ही हाताने मात्र चेंडू पकडावा लागतो, परंतु तसं काही पाहायला मिळालं नाही. लेझी क्रिकेट आणि त्या दरम्यान चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु त्यांच्या आबाक्याच्या दूर चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडू दन 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 करत सीमा पार जातोय. 4 धावांसाठी येतो चौकार. बिहाइंड द विकेट चांगली बॅटिंग फलंदाज नारायणची चर्चा देखील मी केली होती. ओव्हर द विकेट शुभम पुन्हा एकदा. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. एक धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतो वेगाने. धावची संभाव्यता आहे तिथे परंतु नारायणकडे तितकी क्षमता आहे की तो धावा पळून देखील काढू शकतो. संघनायक रोहितचा खेळ थोडासा मात्र आतापर्यंत तेवढा चांगला पाहायला मिळाला नाही. त्यांनी साथ दिली आहे नारायणची चांगली, परंतु नारायण टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय सध्याच्या कडीला. हो लॉफ्ट केला पुन्हा एकदा, क्षेत्ररक्षक उपस्थित. आणखी एक वेळा चूक घडली आहे. जीवनदान इन्फॉर्म बॅटर नारायणला दिलं जात आहे. एक धाव दरम्यान कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 43-43 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे 4थ्या षटकातील. त्यानंतर अजून एक षटक येणं बाकी आहे. रोहितसाठी पुढचा बॉल. लाईन पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल. तिथे काय घडलंय, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि वाईड प्लस विकेट. करण येतो नि बॅटर. फुटॉस पहिल्याच बॉलवर नारायण साठी मेजवानी होती आणि नारायणने चेंडूला पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड खऱ्या अर्थाने चेंडू झालाय गोल. षटकार. लाईव्ह आमची वाहिनी कंट्रोल रूम मध्ये चेक करते आणि असं वाटते कदाचित बॉडी बेंड झाली आहे, परंतु आम्हाला तिसऱ्या पंचांची इथे गरज भासेल. फेल डिलिव्हरी आहे कारण बॉडी पूर्णतः नारायणने बेंड केली होती. तर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू लॉट झालेला आहे. आता त्यांच्याकडे रिव्ह्यू नसेल, लक्षात घ्या. चांगला फटका दरम्यान परंतु पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली धावफलकावर
50 अर्धशतक खऱ्या अर्थाने टीमचं कंप्लीट केलंय आणि नारायण देखील 44 धावांवर खेळतो सध्याच्या घडीला, त्याला देखील संधी आहे. आठवा पार्टनर चांगला फटका, वेगाने बॅट फिरवली आणि क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता, परंतु एकच धाव संख्या 51 आणि वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय नारायण. काय तुफानी इनिंग साकारतो आपल्या संघासाठी. अजून एक षटक बाकी आहे, स्ट्राईक स्वतःकडे आहे. नारायण तितका चतुर क्रिकेटर आहे, त्याला माहिती की माझ्या बॅट मध्ये धाबा आल्यात, मी सध्या इन्फॉर्म बॅटर आहे आणि माझ्याकडे स्ट्राईक राहणं खूप गरजेचं आहे. स्वतःसाठी नाही तर टीम साठी या धाबा नक्कीच बनवतो नारायण. टीमची टोटल झाली 51. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. मोस्ट टीमने प्रथम बॅटिंग करत असताना जबरदस्त खेळ दाखवलाय. बॅटर करण आलाय मैदानाच्या आतमध्ये. करणला देखील माहित आहे नारायणचं स्ट्राईकवर जाणं किती महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. अजून विजय सेन बाकी आहे, तो देखील एक अष्टपैलू क्रिकेटर. काही कालखंड त्याने गाजवला आणि काही कालखंड नवीन खेळाडू गाजवणार आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि त्याच्या डोक्यावर चेंडू त्याला सलामी देऊन सीमा पार जातोय आणि येतो हा दर्जेदार नारायणच्या बॅटमध्ये आणखी एक देखणा स्ट्रोक, चौकार. तर या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झलकावेल का नारायण? एका धावेची गरज आहे अर्धशतकासाठी. टीमची टोटल झाली आतापर्यंत 55. पुढचा बॉल, ओ हा चेंडू पाहावा लागेल. पंच आम्हाला सांगतात भीमर बॉल आहे, म्हणजे पुढच्या बॉलवर नारायण बाद देखील होऊ शकणार नाही. बाद जर करायचा असेल तर धावचेच्या स्वरूपात करावं लागेल आणि तशी चूक नारायण करणार नाही. आता अर्धशतकाच्या भरपूर जबल आलाय, एका धावेची गरज. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. मेजवानी आणि परभणी काया कुया पिच कुछ नाही. अरे गिलास थोडा अटानाशी परिस्थिती आता पाहायला मिळते कांबे संघाच्या वतीनं. धावसंख्या 56. अर्धशतकात अगदी जबल. पुढचा बॉल फुल टॉस, फ्रीटच्या बॉलवर मात्र फुल टोल वसूल केला. आणखी एक नो बॉल आणि त्या नो बॉलवर ठोकलाय षटकार. या षटकाराच्या मदतीनं नारायणने या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक वैयक्तिक नक्कीच कंप्लीट केलाय. पहिला अर्धशतक झलकावलं होतं प्रतीक 11 मानविली संघाच्या खऱ्या अर्थाने मुकेश गायकरने आणि दुसरा अर्धशतक बॅट वरती करा नारायण. क्या बात आहे, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग आणि आमच्या स्कोररसाठी धावा लिहिण्यासाठी देखील जागा शिल्लक राहिलेली नाहीये, इतके चेंडू पेस केले नारायणना. हा बॉल देखील नो आहे, लक्षात घ्या. पुढचा बॉल देखील नारायणसाठी फ्रीड असेल आणि या स्पर्धेतील सर्वात मोठी टोटल करणारा पहिला खेळाडू राहिलाय, कारण 19 चेंडू मध्ये 53 धावा मुकेश गायकरनं बनवल्या होत्या मानेवली संघाच्या आणि इथे एकट्या नारायणने इथे धावा बनवलेल्या आहेत, त्या म्हणजेच 23 चेंडू मध्ये 55 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीट. गोलंदाज चेंज झालाय, सागर येत आहे. ग्लान्स केलाय, फुलटॉस चेंडू ऑन साइडला, चांगला फटका, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, डोक्याची घंटा आणि तिथे दुसरी धाव आय थिंक कंप्लीट केली असावी. तर 2 धावा, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकावर 65 धावा. तर पहा मित्रांनो, अर्धशतक पहिला असेल. ऍक्शन रिप्ले मध्ये चांगला फटका दरम्यान एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय, धावाची शक्यता यावेळी. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर लॉफ्ट केलाय, तिथे मात्र जेलची संधी आहे. नारायण बाद होऊ शकतो आणि मैदानाच्या आतमध्ये जे वादळ निर्माण झालं होतं नारायणचं, ते वादळ आता मात्र मैदानाच्या बाहेर जात आहे. मोठा धक्का लागतोय, खऱ्या अर्थाने वाकाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. नारायण बॅक टू द ग्राउंड.
तर नक्की स्वागत केलं टाळ्यांच्या आवाजाने नारायणचं, कारण त्याने 25 चेंडूमध्ये आपल्या टीमसाठी 59 धाबांची पारी नक्कीच खेळून काढली. अंतिम बॉल सागरचा. 2 बॉल अजून बाकी आहेत. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, स्वतः स्ट्राईकवर विजय येण्याचा तिथे प्रयत्न करत होता फलंदाज. एक बाद होईल धावजीच्या स्वरूपामध्ये. तर कांबा संघाचा निर्णय कुठेतरी थोडासा चुकीचा राहिलाय, परंतु सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग कशी होईल आणि निर्णय चुकलाय की योग्य होता हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर पॅनल्टीच्या 2 धाबा नक्कीच ऍड आपण करूया. तर धावफलक आता आपल्याला 70 पाहायला मिळेल आणि विजयासाठी 71 धाबांची गरज. पॅनल्टीच्या 2 धाबा देखील आपण ऍड करतोय. आता विजयासाठी कांबा संघाला 71 धाबांची गरज असेल. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. आता सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतोय. 1 मिनिटाच्या कालावधीनंतर आपण परत एकदा दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहू शकतो. तर टॉस केला जातो. एका बाजूने आई चोखाई आंबिवली आणि आई गावदी ओझरली या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल नक्कीच टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकता. चला टॉस बॉक्स मध्ये आई चोखाई आंबिवली आणि आई गावदी ओझरली टीमचे कॅप्टन पाठवा लगेच. आमचे सहकारी समालोचक मिस्टर प्रसन्न चव्हाण सर तिथे उपस्थित असतील, टॉस बॉक्स कव्हर करतील. कॅमेरामॅनला देखील विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये नक्कीच रोलिंग करायचं आहे. आपण पाहताय भव्य दिव्य टॉस बॉक्स उभारला गेलाय वियान ट्रॉफी 2026 आणि खरं तर कैलासवासी लहू फिरंगाणे यांच्या जाबाने ते टॉस बॉक्स उभारलं गेलंय. स्वर्गीय लहू फिरंगाणे यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या टॉस बॉक्सच्या वतीनं आणि या स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली टीमच्या वतीनं वियान ट्रॉफी 2026च्या वतीनं केला जातोय. तर O2 प्रसन्न चव्हाण सर आपण टॉस बॉक्स लगेच कव्हर करा. जी काही बातमी येईल टॉस बॉक्स मध्ये ती लगेच कळवायची आहे आणि लगेच सेकंड इनिंगला देखील आपण सुरुवात करणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मोहनजी केणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आई चोखाई क्रिकेट संघ आंबिवली विपक्ष सामना आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ ओझरली. 4 वर्ष मॅच असेल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. भाऊदादा शिशवे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. आपटीचे उद्योजक आणि समाजसेवक. 4 वर्ष मॅच असेल. ओझरली संघाचा हा कॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि हेड असा कॉल आणि पडलाय. टेल म्हणजे टॉस जिंकला आई चोखाई क्रिकेट संघ आंबिवली संघाने. विनंती असेल मान्यवरांना आपण असं नसावा. 2 मिनिटं थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. अभिनंदन अविनाश, आपण टॉस जिंकला. सकाळच्या सत्रामध्ये देखील टॉस जिंकला होता, आता देखील टॉस जिंकला. 4 वर्ष मॅच डिसिजन. फिल्डिंग मागील मॅच मध्ये फार चांगली पॉझिटिव्ह, कारण बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये फार चांगली कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली. महेश ज्यांनी फार चांगली कामगिरी केली होती. महेंद्रदारची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. काय सांगशील त्यांच्याबद्दल?
आणि आता पण तीच अपेक्षा असेल महेशकडून आणि बाकी खेळाडूंकडून पण. काय सांगशील, काही प्लेइंग 11 मध्ये चेंजेस असतील की सेम प्लेइंग 11 आपल्याला पाहायला मिळेल? सेम प्लेइंग 11. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण ओझरली संघाकडे येणार आहोत. तुम्हाला बॅटिंग करायची, किती धावा बनवण्याचा प्रयत्न? 55 ते 60 जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि काय सांगाल, ओव्हरऑल प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस असतील की ती सेम प्लेइंग 11 आपल्याला पाहायला मिळेल? सेम टीम आहे, मागची टीम होती तर तीच टीम राहील आता. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय आई चुकाई क्रिकेट संघ. अंबिली संघाने डिसिजन फिल्डिंगचा असेल तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे गावदेवी क्रिकेट संघ. ओझरली संघाला लगेच आपण मॅचच्या दिशेला देखील वळणार आहोत. तुर्ताच आपण मैदानावरती जाणार आहोत आणि मी तुमच्या सोबत पुन्हा एकदा जॉईंट होईल, जिथे चेससाठी उतरत असताना आपल्याला पाहायला मिळेल संघ कांबा. जाऊया मैदानाच्या दिशेला. कांबा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो अगेन्स्ट टीम मोस. आणि जबरदस्त मुकाबला आपल्या सर्वांना पाहायला मिळेल, यातही मात्र शंका नाहीये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळाली, जे मात्र प्रथमदा बॅटिंग करत असताना 68 बनल्या गेल्या. 2 धाब्यांची पेनल्टी 70 आणि 71 71 धाब्यांचं लक्ष्य. असं म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. करावी लागेल लढाई मैदानावरती. कशा प्रकारे लढाई रंगेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. मॅचला होती सुरुवात आणि पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. योगेश पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच गोलंदाज रोहित. योगेश यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे संघाची. जर हा खेळाडू 3 ते 4 षटकांपर्यंत टिकला तर मात्र डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या बनतील. मात्र योगेशची विकेट अतिशय महत्वाची आहे. मिस हिट पाहायला मिळते. मिड ऑफ मध्ये फिल्डर डाऊन द बॉल कॅच कंप्लीट करतील आणि फलंदाज बाद. बाहुबली मैदानाच्या बाहेर जात असताना पहिला मोठा धक्का बसतोय कांबा संघाला. फलंदाज योगेश बॅक टू दी पवेलियन. सर्वांनी म्हणून तर काय ट्रिप काढली आहे आणि ट्रिप नेहमी सर्वजण काढतात काश्मीरच्या. तसंच आपण पाहू शकतो कांबा गावातील देखील काही खेळाडूंनी काश्मीरची ट्रिप काढली होती, ज्यामध्ये साहिलदादा भोईर, राजदादा विशे, सुमितदादा चोरगे, महेशदादा सुरोशे, पंकजदादा भोईर, चेतनजी बेलवले या सर्व खेळाडूंची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच इतक्या साऱ्या धावा खर्च करत असताना संघ, कारण 2 प्रमुख गोलंदाज जे मात्र अब्सेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये चेतन देखील आहेत, साहिल राज, हे सर्व खेळाडू अनुपस्थित पाहायला मिळत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. फटका दमदार भागेशच्या बॅट मधून आल्यात या जबरदस्त 4 धावा चौकार. फलंदाजी मैदानावरती करत असताना भागेश अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल जर मैदानावरती धावा चेस करायची असतील तर, कारण 71 इज नॉट अ स्मॉल स्कोर. मैदानावरती मोठी धावसंख्या उभारावी लागेल. फटका दमदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं असं सांगत असताना मैदानावरती भागेशच्या बॅट मधून A1 गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड शो षटकार. सिक्सर आलेला पाहायला मिळतोय. जब तक भागेश है तो रन बन सकते, ये मालूम है. खंबा टीम के हर एक खिलाड़ी को इस बार हुक करते हुए गेंद को फेंक दिया लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर. मैदान के अंदर भागेश बढ़िया तरीके से बल्लेबाजी करते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर. आता हुआ 6 रन.
जबरदस्त फलंदाजी करत असताना मैदानावरती आपल्याला भागेश पाहायला मिळत आहेत. भागेशच्या वतीने कशी कामगिरी आता पुढील मॅचेस मध्ये, पुढील इनिंग मध्ये, या इनिंग मध्ये कशा प्रकारची कामगिरी होते, या पुढील ओव्हर मध्ये कशा प्रकारची कामगिरी होते, या सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत. भागेश आणि अनिकेत हे दोन खेळाडू आहेत ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे टीमची, आणि मैदानावरती कशा प्रकारे पार पाडतील ती जबाबदारी ते देखील पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त, धावसंख्या 17 पाहायला मिळेल. रोहितने फार चांगली गोलंदाजी केली होती, 3 बॉल पर्यंत एकच धाव खर्च केली. त्यानंतर भागेश नावाचं वादळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त फलंदाजी भागेशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. भागेशने देखील सांगितलं, इरादे स्पष्ट केले की ना थके कभी पैर ना हिम्मत आ रही है, हौसला है कुछ कर दिखाने का, और इसीलिए बीच मैदान के अंदर मेरा संघर्ष जारी है. तो संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला भागेशच्या वतीने. धावसंख्या फलकावरती 17, बॉलिंग ट्रॅक वरती करण आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 54 धावांची आवश्यकता. थोडीशी चर्चा आम्ही केली आमचे अत्यंत जवळचे मित्र अर्थातच प्रवीणदादा बनकर यांच्यासोबत. त्यांनी म्हटलं होतं की 70 धावा जरी असतील तरी आम्ही चेस करू शकतो, कारण टीम मध्ये एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. अनिकेत सारखा खेळाडू अजून देखील येणं बाकी आहे. प्रवीणदादा स्वतः एक चांगले खेळाडू आहेत ज्यांच्याकडे कॅलिबर आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. सागर दादा देखील फार चांगले हार्ड हिटर फलंदाज आहेत. या सर्वांकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, त्यामुळे 70 धावा देखील बनू शकतात असं त्यांनी वक्तव्य केलं. एक्झॅक्टली आपल्याला रेप्लिका पाहायला मिळतोय. योगेश जरूर बाद झाले, मात्र त्यानंतर मैदानावरती अनिकेत आणि भागेश हे दोन खेळाडू पाहायला मिळत आहेत. अनिकेतसाठी आजचा दिवस काहीसा कुशल मंगल नाही आहे. मैदानावरती थोडंसं अडचणीचं सावट मैदानावरती त्याच्यावरती घोंगवत असताना पहिले गोलंदाजी थोडीशी महागडी झाली, मग फिल्डिंग थोडीशी खराब झाली, आणि आता बॅटिंग त्याच्याकडून होत नाहीये. कधी कधी दिवस तुमचा नसतो, एखादा बॅटपॅच असतो, तो बॅटपॅच आपल्याला स्वतःला मेहनतीच्या जोरावरती काढावा लागतो. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी खणखणीत चौकार. व्हॉट अ स्ट्रोक. एखादा मोठा फटका आला ना, अनिकेत असा खेळाडू आहे ज्या खेळाडूला लय मध्ये यायला जास्त वेळ लागत नाही. आलाय चौकार, आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 21. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. विनंती असेल 50 धावांची अजूनही आवश्यकता आहे. त्या आवश्यकतेची पूर्तता करू शकतील का फलंदाज अनिकेत आणि त्यांच्यासोबतील असणारे भागेश. मैदानावरती जबरदस्त कॉन्टेस्ट रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मिसिट, बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील कॅच साठी. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती बघता बघता आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 23. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. योगेश आता बनकरी साहेबांविषयी मी एक गोष्ट नक्की सांगेल की खऱ्या अर्थानं फार चांगलं व्यक्तिमत्व आहेत, आणि त्यासोबतीला क्रिकेट प्रेमी, क्रिकेट वेडो व्यक्तिमत्व आहेत, आणि त्यांच्या वतीने नेहमी या संघाची स्पॉन्सरशिप करण्यात येते. त्यांचा एकच उल्लेख असतो की आमच्या गावाचं क्रिकेट डेव्हलप होणं गरजेचं आहे, आणि तो डेव्हलप होत असताना सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर आमचे योगेश दादा बनकरी साहेब, ज्यांचं मी विशेष कौतुक करणार आहे. यावेळेस देखील लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. बॉल चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. मी उल्लेख करत होतो योगेश दादांच्या वतीने नेहमी आपण पाहू शकतो फार चांगली बॅकिंग या संघाला करण्यात येते, पॅकिंग देखील करण्यात येते, त्यासोबतीला स्पॉन्सरशिप देखील देण्यात येते. आणि म्हणून आपण पाहतोय की कांबा गावामध्ये यंगस्टरांची फार मोठी फळी पाहायला मिळते. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, ऑलराऊंडरची फार मोठी फळी आहे कांबा गावामध्ये. कांबा प्रीमियर लीग ज्यावेळेस होते त्यावेळेस 11 संघ आपल्याला पाहायला मिळतात एका गावाचे, त्यामुळे फार डेप्थ आहे प्रत्येक संघामध्ये, आणि विशेष करून कांबा गावामध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 24 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला थोडंसं अडचणीमध्ये संघ जरूर सापडला, मात्र भागेश असा खेळाडू आहे होतच नव्हतं, करायला जास्त वेळ लागत नाही. दुसरीकडे मोस संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आलेली सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र 25 या आकड्यावरती. 25 ऑन द बोर्ड, म्हणजे विजयासाठी इक्वेशन 18 बॉल मध्ये 46 धावांची आवश्यकता आहे.
पुढील मॅच आई चोखाई क्रिकेट संघ आई चोखाई स्पोर्ट्स आंबिवली आणि तो संघ फाईट करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ ओझरली या संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मुकाबला रंगील यातही मात्र शंका नाहीये. अविनाश टॉसच्या वेळेस आले आणि दुसरा टॉस ते जिंकत असताना फिल्डिंग चूज केली आणि बॅटिंगसाठी ओझरली संघाला इन्व्हाइट केलंय. 4 वर्षे मॅच असेल त्यामुळे मॅच मध्ये मजा येईल यातही मात्र शंका नाहीये. महेश दादांनी पहिल्या मॅच मध्ये फार चांगली कामगिरी केली. महेंद्र दादाची फार चांगली बॅकिंग या संघाला नेहमी आम्ही पाहिली आहे. अविनाश असतील, यंगस्टर रोहित या सर्वांनी फार चांगल्या पद्धतीने आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी तन मन आणि धन एकत्रित करून या संघाची बांधणी केली आणि आपल्याला हा संघ देखील आज पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करत दुसऱ्या राऊंड मध्ये क्वालिफाय होत असताना पाहायला मिळतोय. दुसरीकडे जर विचार केला आई गावदेवी ओझरली संघ जो या पोल मधून ॲज अ फेवरेट आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या संघाच्या दिशेला प्रत्येकाच्या नजरा आहेत, असा ओझरली संघ देखील आपल्याला दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या राऊंडच्या जो दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या राऊंडच्या आपल्याला पाहायला मिळाला होता इन ऍक्शन मध्ये आणि विजय देखील प्रस्थापित केला. सर्व मैदानावरती षटकाची होती सुरुवात. 18 मध्ये 46 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती मोनूला पण पाहतोय. मोनूच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. स्पिनर आहे की पेसर आहे. यावेळेस देखील मैदानावरती स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेला फेकून दिलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज भागेशच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा अंदाज चौका. मथारी हौसला कुछ कर दिखाने का और बीच मैदान के अंदर मेरा संघर्ष. थैंक यू डीजे. सतरा मध्ये 42 ची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतो. 17 बॉल आणि 42 धावा इक्वेशन. यावेळेस देखील लोबा फुल टॉस पाहायला मिळाला. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून जरूर काढलाय. दीपेश होते डीप मध्ये. मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल धावसंख्या फलकावरती आपल्याला 30 पाहायला मिळेल. दीपेशची जी पोझिशन आहे ना, अनिकेतला त्या पोझिशन वरती राहणं गरजेचं होतं. अनिकेत थोडासा मागे उभा होता त्यामुळे पुढे येत असताना थोडंसं त्याच्या माध्यमातून मिस्टेक पाहायला मिळाल्या. दीपेश थोडासा आता पुढे उभा होता, तो देखील मागे आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 बॉल 41 धावांची आवश्यकता. आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा संघाला विजयासाठी इक्वेशन पाहायला मिळेल. योगेश दादा बनकरी आणि संपूर्ण टीम ज्याचे परिश्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती सुरू आहेत. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे जय मसोबा क्रिकेट संघ मोस्ट फार चांगले क्रिकेट आतापर्यंत या संघाने मैदानावरती खेळलोय. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता मात्र लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा हा हलक्या हाताने खेळलेला पंधरा मध्ये 37 ची आवश्यकता आहे. इक्वेशन पाहायला मिळतोय. 15 बॉल 37 हे इक्वेशन असेल. कुठला संघ जिंकेल पण अतिशय महत्वाचा असणार आहे. 15 गेंदों में 37 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए इक्वेशन अनिकेत के बल्ले से आता हुआ यह बेहतरीन 4 रनों के लिए चौका. स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा 34 रनों के ऊपर. यावेळेस देखील मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये जरूर असेल. आलेली सिंगल पाहायला मिळते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होणार नाहीये. आलेली सिंगल धावसंख्या 35-36 ची अजूनही आवश्यकता पाहायला मिळेल. जितके बॉल झाले तितकेच बॉलचा खेळ शिल्लक होता आणि समसमान आपल्याला पोझिशन पाहायला मिळते की जवळपास 34 बनल्या गेल्या होत्या आणि अजून देखील 36 ची गरज होती. आता 14 बॉल मध्ये 36 ची आवश्यकता पाहायला मिळते. यावेळेस मैदानावरती पंचांकडे दाद मागितली गेली आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 36 ऑन द बोर्ड. 14 बॉल 35 ची आवश्यकता. 14 बॉल मध्ये 35 म्हणजे 14 मध्ये असा विचार करावा लागेल की 4 मोठे फटके. 14 मध्ये 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. ते मोठे फटके येतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी.
ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. यानंतर आपण पिंड्या दादांना देखील चान्स देणार आहोत. सो विनंती असेल ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. यावेळेस देखील मिसइट पाहायला मिळतोय. हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र स्क्वेलेकच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 37 धावा धावफलकावरती. 13 बॉल आणि 34 धावांचं इक्वेशन पाहायला मिळतोय. 13 बॉल 34 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. कुठला संघ जिंकेल या मॅच मध्ये हे सांगणं भाकीत करणं थोडंसं अवघड आहे, कारण दोन्ही टीम्स या मॅच मध्ये 50-50 आहेत. भागेश आणि अनिकेत जोपर्यंत आहे मैदानावरती धावा बनू शकतात प्रत्येकाला माहिती आहे. दुसरीकडे मोस संघ देखील काही कमी नाहीये. फार चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीने पाहायला मिळते मात्र यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा कांबा गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक सिक्सर. धावा 12 मध्ये 28 धाब्यांची आवश्यकता आहे. इक्वेशन विजयासाठी पाहायला मिळेल. 2 धाब्यांची पेनल्टी बसली. 2 चौकार देखील सुटले. एक कॅच सुटली त्यावरती 2 धावा. म्हणजे जेमतेम जर बघायला गेलं तर 10 धाब्यांची पेनल्टी आसपास आपल्याला पाहायला मिळते. मग तेच ना 2 रनांची पेनल्टी 2 चौकार एक कॅच 10च्या आसपास. जर तसं झालं नसतं तर 12 बॉल 18ची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळाली असती. क्रिकेटमध्ये याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. छोट्या छोट्या चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेला नेतात आणि एक्झॅक्टली आपल्याला तेच पाहायला मिळतोय. आमचे अत्यंत जवळचे मित्र अर्थातच राजजी विशे साहेब, साहिल दादा भोईर साहेब, सुमित दादा सोरगे साहेब, महेश दादा सुरोशे साहेब, पंकज दादा भोईर साहेब आणि चेतन दादा बेलवले साहेब खऱ्या अर्थानं काश्मीरला टिपला गेलेत मात्र गावाची मॅच ते अजून देखील तिथे लाईव्ह एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. गावाच्या टीमला शुभेच्छा देत अर्थात कांबा टीमला साहिल दादा असतील, राज दादा असतील, सुमित दादा असतील, महेश दादा असतील, पंकज दादा आणि चेतन दादा असतील यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला विजय पाहायला मिळतात. 12 मध्ये 28 विजयाचा इक्वेशन पाहायला मिळतोय. 12 बॉल 28 धावा विजयाचं इक्वेशन असेल आणि भागेश मैदानावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा बनतील हे प्रत्येकाला माहिती आहे. 3 मोठे फटके 12 बॉल मध्ये 28 धावा देखील चेस करण्यासाठी ते 3 मोठे फटके लाभदायक ठरू शकतात. दुसरीकडे विजयला अनुभवाची खऱ्या अर्थानं जोड आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे.
असा खेळाडू विजय आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती, ज्याच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे. त्यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न, फलंदाज होत आहेत बाद. भागेश शकळीचा अंत, जो खेळाडू चांगल्या टच मध्ये पाहायला मिळत होता तो खेळाडू मैदानाच्या बाहेर. फलंदाज होतील बाद. भागेश बॅक टू दी पवेलियन. अकरा मध्ये 28 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस झाली मिस्टेक. ही मिस्टेक पाहायला मिळते. नो बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येत असताना बेस्ट पॉइंट बीमर आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला 44 पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो मिस्टेक पाहायला मिळते. बॅटला बॉलचं कनेक्शन जरी असताना मिनिमम 4 धावा मिळाल्या असत्या. फ्रीडचा बॉल आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. 11 बॉल आणि 27 ची आवश्यकता आहे. 11 बॉल 27 धावा. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल मध्ये 27 धावा विजयाचं इक्वेशन असेल. स्ट्रायकिंग एंड वरती सागर यांना आपण पाहतोय. सागरच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं महत्वाचं. स्लॉट मधला बॉल फटका दमदार पाहायला मिळतो. इनटू द स्लॉट, गोइंग आउट ऑफ द प्लॉट. सागर एसबी च्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दमदार षटकार. दहा बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन पाहायला मिळतोय. जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. मैदानावरती येण्या अगोदर देखील प्रवीण दादांनी म्हटलं होतं की 70 धावा देखील आम्ही चेस करू शकतो आणि मैदानावरती तेच आपल्याला घडत असताना पाहायला मिळतं. मात्र मित्रांनो दुसरीकडे मोस संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल, ज्या मोस संघाकडे अनुभव फार आहे. 70 धावा बनवणं काही खाऊ नाही आहे आणि बॉलर देखील स्ट्रॉंग आहेत. एक अजून षटक सेकंड स्पेल मध्ये कुठला गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. रोहित वरती कदाचित जबाबदारी असू शकते किंवा करण वरती असेल. या दोन खेळाडूंवरती जबाबदारी असेल. मात्र दोन खेळाडूंपैकी कुठला खेळाडू चांगल्या प्रकारची कामगिरी करेल पाहणं महत्वाचं. 10 बॉल 21 ची आवश्यकता आहे. सागर मैदानावरती पाहायला मिळतात. सागर बनकरी एसबी यांच्या वतीने फार चांगली आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते जी मात्र कामगिरी. पहिल्या बॉल वरती आलाय षटकार. स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. यावेळेस देखील मिस्टेक झाली आहे. या मिस्टेकचं रूपांतर मैदानावरती वाईट +1 एकूण 2 धावा या फलकावरती आड होत असताना पाहायला मिळतील. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात असं आपण नेहमी बघतो. आता 10 बॉल मध्ये 19 ची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो स्लिंगी ऍक्शन आहे. कंट्रोलेबल गोलंदाजी नाही आहे. कंट्रोल करावे लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला मानसच्या वतीने पाहायला मिळाली सेम गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते इथे मैदानावरती. एक्झॅक्टली अनिकेतच्या वतीने बॉल मिस करण्यात आलाय आणि लिगबाशी एकदा वाढ होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे. 53-50 देखील लप होत असताना 9 बॉल मध्ये 18 ची आवश्यकता. 9 बॉल आणि 18 इक्वेशन. त्या छोट्या छोट्या मिस्टेक आता आठवत असतील. ती कॅच सुटली, 2 चौकार गेले, 2 रनांची पॅनल्टी, या सगळ्या गोष्टी आता आठवत असतील. त्याचे 9 ते 10 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामधील तुमच्या माध्यमातून समोरच्या संघाला गिफ्ट देण्यात आल्या. 9 बॉल 18 ची आवश्यकता. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. खोलडप्याचा बॉल एक्झॅक्टली मैदानावरती थोडीशी मिस्टेक होत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. मैदानावरती आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट. 8 मध्ये 18 हे इक्वेशन पाहायला मिळेल. 8 मध्ये 2 मोठे फटके, 9 मध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं होतं. आता 8 मध्ये 2 मोठे फटके येणं इथून देखील गरजेचं आहे. 8 बॉल 18 इक्वेशन. जबरदस्त मुकाबला मैदानावरती चालत असताना एकीकडे संघ मोस आणि दुसरीकडे संघ कांबा. कुठला संघ जिंकेल शेवटच्या बॉल पर्यंत बाकीत करणं थोडंसं अवघड आहे. खोलडप्प्याचा बॉल खोदून काढलाय.
मिडऑफचा फिल्डर डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न करत होता, मात्र मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 54. 7 मध्ये 17 इक्वेशन पाहायला मिळतो. 7 बॉल 17 धावा हे इक्वेशन मिळेल. मागील 2 बॉल वरती विजयचा जो कमबॅक झालाय ना, हे 2 बॉल महत्वाचे होते आणि त्या 2 बॉल वरती कमबॅक झाल्या, मात्र पुढील बॉल देखील तितकाच महत्वाचा आहे. शेवटचा एक बॉल, त्या एक बॉल वरती किती धाबा बनवण्याचा प्रयत्न असेल. 7 मध्ये 17 ची आवश्यकता बॅटिंग टीमला अर्थात कांबा संघाला एक मोठा फटका या बॉल वरती येणं गरजेचं आहे. मात्र यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. इथे मिस्टेक आपल्याला म्हणता येईल. व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. आपण दर्शी धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते 55. 55 धावा 7 बॉल मध्ये विजयासाठी 16 धावांची आवश्यकता हे इक्वेशन पाहायला मिळेल. मी यष्टीरक्षकाच्या मागे फाईन लेग मध्ये जो खेळाडू आहे त्याचा मी म्हणेल फॅन झालो, कारण ज्या प्रकारे तो फिल्डिंग करतोय, फिल्डिंग करणं अतिशय अवघड असतं. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता, लॉंगरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. दीपेशच्या वतीने प्रयत्न फार चांगलेत, अप्रतिम प्रयत्न, जबरदस्त प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे. खेळाडू पडला पण बॉलला जाऊ दिलं नाही, ही कमिटमेंट आहे. 2 धावा कंप्लीट होतील. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतो 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 57. 6 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळेल. टीम गावदेवी क्रिकेट संघ कांबा संघासाठी फार चांगली गोलंदाजी मोस संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते, तितकीच चांगली फलंदाजी आपल्याला कांबा संघाच्या वतीने पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे. 6 बॉल आणि 14 धावा हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. सहा बॉल विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आणि बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये आता रोहित पाहायला मिळतील. जो खेळाडू पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या टच मध्ये होता असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र सागरच्या खांद्यावरती समस्त कांबाकरांचं भवितव्य आहे आणि सागरवरती सर्वांच्या निगा असतील. दुसरीकडे अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय, गुणवत्ताच्या खेळाडूकडे देखील ठासून भरली आहे असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. कशी होईल बॅटिंग, कशी होईल गोलंदाजी, कोण जिंकेल, एकीकडे मोस्ट एकीकडे कांबा, कुठला संघ विजय प्रस्थापित करेल हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. स्वर्गीय शैलेशदादा केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबोली ब आयोजित विहान ट्रॉफी 2026 हे बहरदार आयोजन आणि बहरदार आयोजनचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा पहिली फेरी आणि 4था सामना पाहायला मिळतोय. झाली इथे देखील मिस्टेक, पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. आपण दर्शित फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 58. 58 धावा 6 बॉल मध्ये 13 ची आवश्यकता. 6 बॉल 13 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फुल टॉस बॉल, सागर बनकरी एसबी चा ब्रँड मैदानावरती पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, आलेला दमदार षटकार. मध्ये 7 धाब्यांची आवश्यकता. संस्कार भाऊ, ज्यावेळेस माणूस मरणाच्या दारात असतो, आयुष्यामध्ये किती चुका केल्या ना हे त्याला आठवतं. सेम क्रिकेटमध्ये देखील ज्यावेळेस अटीतटीची मॅच असते ना, आपल्या माध्यमातून किती मिस्टेक झाल्या ना प्रत्येकाला आठवतं. 5 बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता. एसबीने मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय, मात्र मैदानावरती पंचांकडे ह्यूज अपील आपल्याला पाहायला मिळते. ह्यूज अपील देखील आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या दिशेला कटाक्ष टाकण्यात आलाय, क्वेश्चन मार्क देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय बॉल जो मात्र आपण पाहू शकतो डॉट. प्रेशर क्रिएट करण्यासाठी कदाचित ही अपील असावी. 4 मध्ये 7 धाब्यांची आवश्यकता इक्वेशन पाहायला मिळतोय. सागर बनकरी एसबी, दुसरीकडे अनिकेत इंदुलकर एआय आपल्याला पाहायला मिळतील. एसबी आणि एआय असे 2 खेळाडू मैदानावरती यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अडचणीमध्ये संघ सापडला. आता 3 मध्ये 7 ची आवश्यकता. ज्या खेळाडूने या मॅच मध्ये शिरकाव करून दिलाय तोच खेळाडू आता मैदानावरती थोडंसं स्ट्रगल करत असताना सागर पाहायला मिळतोय. स्लॉट मधला बॉल होता, खऱ्या अर्थानं एखादा मोठा फटका येणं गरजेचं होतं. ज्युसी हाफ वॉली बॉल होता. यावेळेस देखील पंचांकडे अपील उचलून धरली आहे. फलंदाज होतील बाद. कमालीची गोलंदाजी रोहितच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय
रोहितने मैदानावरती ज्या ऐन मुवमेंटला विकेटची गरज होती ती विकेट मिळवून दिली आहे आणि जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता असा खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागरच्या खेळीचा अंत. सागर बॅक टू दी पवेलियन. आता विजयासाठी इक्वेशन पाहायला मिळतंय. 2 बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता. मॅच होती कुठे आणि आता मॅच आली आहे कुठे. 5 चेंडू आणि 7 ची आवश्यकता होती. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि आता 2 मध्ये 7 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 2 बॉल 7 हे इक्वेशन. अनिकेत मध्ये क्षमता आहे, अनिकेत मध्ये पोटेन्शियल आहे, अनिकेत मध्ये कॅलिबर आहे. दुसरीकडे रोहित मैदानावरती कमालीची कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 तर कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. साच बाज और ताज. मैदानावरती 1 बॉल आणि आता विजयासाठी इक्वेशन 4 धावेंची आवश्यकता. जय मसोबा मोस की आई गावदेवी कांबा कुठला संघ जिंकेल? 1 बॉल 4 धावेंची आवश्यकता. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. अनिकेतच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना मिस्टेक, फिल्डिंग करत असताना मिस्टेक झाली, पण हा बॉल जर चांगला त्याने खेळला तर मात्र मैदानावरती त्या सर्व गोष्टी माफ असतील. 1 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता. हुकला तर मुकला, ठोकला तर जिंकला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल आणि 4 धावा हे इक्वेशन. 1 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. बॉल हवेमध्ये आणि निघून चालले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हार के जीतने वाले को जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. मन जिंकलंय मोस संघाने. मोस संघाचं अभिनंदन असेल. फार चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं.